झारखंड राज्यात देवघरमध्ये बस ट्रक अपघातात 18 कावडियांचा मृत्यू झाल्याची माहिती। सर्व मृत कावडी हे बिहारच्या गया जिल्ह्यातील मासूमगंजचे रहिवासी असल्याचं समजतंय। बस देवघरहून बासुकीनाथकडे जात असताना ट्रकनं ही धडक दिली। त्या दरम्यान हा अपघात घडला। चालकाला झोप लागल्यामुळे अपघात घडलेला आहे। घटनास्थळी चालकाचा मृत्यू झालाय। स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरू केलं आणि या जखमींना बाहेर काढलं। आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण डोईफुडे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, खरं तर भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल, सध्याची परिस्थिती। 18 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 23 जण गंभीर जखमी झाले आहे। ही घटना सकाळी घडली असून कावड यात्रेसाठी ही बस सुलतानगंज येथून देवघरकडे जात असताना देवघर दुमका महामार्गावर हा अपघात झाला। बस भरधाव वेगात असल्याने थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पडली। बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त यात्रेकरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे। जखमीपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। गौरी, नक्कीच किरण, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।